गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, बंडू नाना ढवळे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, संभाजी पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार, भाजप माढा तालुका अध्यक्ष बाबाराजे बोबडे, संजय पाटील, भीमा नगरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष अनुभुले, धनंजय मोरे, रमेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस मोठी गर्दी झाल्याचं व खासदार निंबाळकर हे गाव वाईज समस्या प्रश्न समजावून घेत मतदारांशी संवाद साधताना दिसून आले। आणि विशेषतः या 5 वर्षात राजकारण जर तुम्ही बघितलं तर मागच्या 50 वर्षात कधी अशा पद्धतीचं राजकारण झालं असं राजकारण बघायला एक तर कोविड सारखं सरकारची परिस्थिती तुम्ही बघितली। सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, पुन्हा ते सरकार बसवलं, पुन्हा माहिती झालं, 9 महिने सरकारच्या बाहेर होतो, पुन्हा जिल्हा सरकारमध्ये सहभाग पुन्हा आपण सरकारमध्ये अशा पद्धतीचे एक वेगळ्या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी त्या 5 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं। पण शेवटी हे सगळं होत असताना आपलं जे क्लिअर आहे किंवा सरकारच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जे सरकार मदत करतं, जे नेते मंडळी मदत करते आणि आपल्या पिढ्यानपिढीची काय सुख असते, वेगवेगळ्या विकासाच्या काय आशा असतील, वेगवेगळे संकल्प असतील, तर ते पूर्ण करण्यासाठी राजकीय दृष्ट्या घेतलेले आपण निर्णय आहे तर ते आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या प्रक्रियेमध्ये पार पाडावे लागतील। जसं बघितलं तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तुम्ही सगळे निर्णय वापरा, गेल्या 25-30 वर्षाच्या राजकारणामध्ये विचारायला काय मिळालं सगळे जाहीरपणे असतील त्या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे मंडळी असतो। सोलापूर जिल्ह्यातल्या त्यानंतर प्रसाद नगर अनेक
आणि त्यावेळेस ही मंडळी आमच्या सहविचारी त्यावेळेस राजकारण वेगळ्या पद्धतीचं होतं. 20 वर्षांमध्ये प्रस्तावनाच्या विरोधात काय भूमिका आपण मांडत होतो आणि त्या दृष्टीनं हा सगळा मित्रपरिवार एकत्र आणि त्यामध्ये घडामोडी आपल्या निवडणुकीत जर बघितली तर आमचं असं ठरलेलं होतं की बाबा आपल्याकडे सगळी आपल्या आणि ती खऱ्या अर्थानं कामाची गरज होती की वेगळ्या पद्धतीने सोलापूर राजकारणावर वगैरे थांबवता आणि ते थांबवण्यासाठी म्हणून काय भूमिका त्या ठिकाणी आपल्याला घ्याव्या लागल्या आणि त्यातून आम्ही एका ग्रुपमध्ये असून सुद्धा 2 पक्षांचं तिकीट घेतली एकमेकांसमोर लढलो विचारायला त्यांनी त्याची ताकद झाली ते जरी खासदार आले म्हणजे आपले संबंध त्याची गरज आहे सातत्यानं पक्षीय पातळीवरच्या काळामध्ये काही पण वैयक्तिक जे संबंध जोपासायचे असते वैयक्तिक जे विचाराची देवाणघेवाण असते तर ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समाजाला सुदैवानं आपण एकाच महाविकास या ठिकाणी आलो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुणीही घेऊन नका हे चाललेलं राजकारण आहे ते सगळं विचाराने आणि शून्यपणानं चाललेलं राजकारण आहे त्याच्यामध्ये कुणीही काही गैरसमज करून द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नका हे या निमित्ताने आपल्याला आवडतो हे सगळं होत असताना आपण बघितले गेले 30-35 वर्षाच्या राजकारणाला प्राधान्य दादाच्या महाराष्ट्र सगळे मंडळी सातत्यानं महाराष्ट्राच्या अनेक विषय होते पाण्याचे विषय असतील तर अंधारीचे असतील या विकासाच्या गोष्टी आम्ही सगळे मंडळी 30-30 वर्षाच्या ठिकाणी सातत्यानं सुदैव मला एका विधानसभेचे गावांना सर्वात लाभ होता जिंकू शकतो हे सगळं ही राहिलेली सगळी कामं आणि त्या गोष्टीनं त्या सगळ्याकडे माझ्या काय काम महत्वाची कामं त्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न झाले त्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये परंतु विकासाच्या व्यवस्थितपणे सहकार्य करून त्या ठिकाणी भूमिका द्यायची म्हणून त्यामध्ये घेतलेली होती आणि हे विधानसभेच्या दृष्टीनं काम करून मला त्या ठिकाणी आलं त्याला काहीतरी 3.5 काम माझ्याकडे
त्या गोष्टी आपण जे बसवल्याशिवाय जे आपल्याकडे सापडून सगळ्यांना झालेले आहे. आता सरकारमध्ये आपण असलो तर सातत्याने चालतो. सरकारमध्ये नसतो प्रोग्राम आहे म्हणजे काय पालन प्रोग्रामचे सगळ्यांना नुकसान झालं. त्यामुळे प्रोग्राम सोडले त्या ठिकाणी सर्वे करून आतापासून शासनाकडे गेलेला त्यामुळे भविष्यकाळातही आपल्याला सेनामध्ये मागच्याही दिवसामध्ये एक गोष्ट झाली आणि त्यालाही असं काय त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे. सरकारमध्ये आपल्याला सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या अनेक या सगळ्या गोष्टी होत असताना माहिती आहे जेही काम आपल्याला प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने तेही करतील एवढंच आपल्याला त्या निमित्तानं सांगतो. भविष्यकाळामध्ये सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारताचे सरकार आपलं आहे सातत्याने आपल्याला आणि त्यांना